the bell icon on the YouTube app and never miss another update. वेलकम स्टुडंट. कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के.बी. रोहमारे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आयोजित या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये मी प्राध्यापक अभिजित वाघ पुन्हा एकदा तुमचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण जे उद्योग क्षेत्र आहे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था यामध्ये महाराष्ट्राचे जे काही ॲग्रिकल्चर सेक्टर आणि इंडस्ट्रीयल सेक्टर या दोन सेक्टरबद्दल माहिती पाहिली. आजच्या लेक्चरमध्ये आपण जे सर्व्हिस सेक्टर आहे, थर्ड सेक्टर त्याला म्हटलं जातं, सेवा क्षेत्र, ज्या क्षेत्राचा राष्ट्रीय उत्पन्नामधील सर्वाधिक वाटा आहे अशा क्षेत्राबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. महाराष्ट्राच्या बाबतीत जर विचार केला तर साधारणपणे पहा 2017-18 साली जे काही GSDP त्याला तुम्ही म्हणतात ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्शन, त्याला स्थूल राज्यांतर्गत उत्पादन असं देखील म्हटलं जातं. लक्षात ठेवा, GSDP ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्शन, स्थूल राज्यांतर्गत उत्पादन. त्यामध्ये महाराष्ट्राचा सर्व्हिस सेक्टरचा जो वाटा होता तो जवळपास 54.5% इतका होता. म्हणजे सर्वात जास्त GDPतला वाटा हा सर्व्हिस सेक्टरचा आहे. थर्ड सेक्टर पहा, पहिलं ॲग्रिकल्चर सेक्टर आहे, तर प्राथमिक क्षेत्र त्याला म्हटलं जातं. त्यानंतर प्रोसेसिंग युनिट इंडस्ट्रीयल सेक्टरमध्ये काउंट होतो. आणि लास्ट वन आहे जी सर्व्हिस प्रत्यक्ष ग्राहकांपर्यंत प्रोव्हाइड केली जाते, ते आहे सर्व्हिस सेक्टर. तर अशा या सर्व्हिस सेक्टरमध्ये सर्वात महत्त्वाचं आजकाल IT सेक्टर आलेलं आहे. त्यानंतर जे अर्थमिती आहे, अर्थमिती, त्यानंतर पुढे आहे पहा क्लाउड कम्प्युटिंग, त्यानंतर विजेवरील वाहने, संरक्षण, पर्यटन, खाजगी विद्यापीठ, एज्युकेशन या सर्वांचा समावेश सर्व्हिस सेक्टरमध्ये केला जातो, सेवा क्षेत्रात केला जातो. साधारणपणे पहा, जर महाराष्ट्राच्या बाबतीत पाहिलं, सेवा क्षेत्र, महाराष्ट्र किंवा देशाच्या बाबतीत पाहिलं की सेवा क्षेत्राचे दोन महत्त्वाचे घटक मानले गेले. पहिला घटक येतो तो पायाभूत संरचनेचा. मग त्या पायाभूत संरचनेचं विभाजन केलेलं आहे. पहिलं आहे आर्थिक पायाभूत संरचना, इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट. इन्फ्रास्ट्रक्चर, पायाभूत सुविधा. पहा, कुठलाही व्यवसाय सुरू करायचा असेल त्या व्यवसायाच्या विकासासाठी तुमच्याकडे असणारी जी इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, पायाभूत सुविधा आहे, त्यांचा विकास होणं आवश्यक आहे. आणि या पायाभूत सुविधा या दोन प्रकारे काउंट केलेल्या आहे. एक आहे आर्थिक पायाभूत सुविधा आणि दुसरी आहे सामाजिक पायाभूत सुविधा. आता आर्थिक पायाभूत, आजच्या या लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्राची जी आर्थिक पायाभूत सुविधा आहे त्या आर्थिक पायाभूत सुविधांबद्दल माहिती पाहणार आहोत. पहा, कुठलंही क्षेत्र घ्या, ते क्षेत्र जर तुम्हाला विकसित करायचं असेल, कुठलाही व्यवसाय तुम्हाला विकसित करायचा असेल तर त्यासाठी सर्वात महत्त्वाचं असतं तुम्हाला ऊर्जा गरजेची असते, वाहतूक गरजेची असते आणि संदेशवहन, कम्युनिकेशन, एनर्जी, ट्रान्सपोर्टेशन अँड कम्युनिकेशन या तीन महत्त्वाच्या सुविधा तुम्हाला आवश्यक असतात कुठल्याही व्यवसायाच्या विकासाकरिता. तर महाराष्ट्राच्या बाबतीत जर पाहिलं तर पहा, आर्थिक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी महाराष्ट्राने काही उपाययोजना योजलेल्या आहेत. तर आर्थिक पायाभूत सुविधांमध्ये सर्वात पहिला घटक येतो एनर्जी, ऊर्जा. पहा, आता विजेचे काय स्रोत आहे, पारंपरिक स्रोत आणि अपारंपरिक स्रोत. आता पारंपरिक मध्ये जी वीज निर्मिती, त्याला तुम्ही एक शब्दप्रयोग आहे की अमर्यादित वीज निर्मिती होते, की कुठल्याही प्रकारे तुम्हाला तसं पाहिलं तर सौर ऊर्जा आहे, अविनाशी ऊर्जा साधने आणि विनाशी ऊर्जा साधने. आता ऊर्जा निर्मितीची अविनाशी ऊर्जा साधने, त्यामध्ये सोलर सिस्टीम आहे, सौर ऊर्जा आहे, त्यानंतर जलविद्युत केंद्र यांच्या सहाय्याने पवन विद्युत केंद्र त्यांच्या सहाय्याने पवन ऊर्जा, म्हणजे सौर ऊर्जा, जल ऊर्जा, पवन ऊर्जा या अविनाशी ऊर्जा साधनांमध्ये मोडतात. तर खनिज तेल, दगडी कोळसा यासारखे, त्यानंतर औष्णिक वीज निर्मिती यासारख्या विजेंचा समावेश
विनाशी ऊर्जा साधनांमध्ये केला जातो. आता महाराष्ट्राच्या बाबतीत जर विचार केला गेला तर या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सर्वात पहिला पहा वीज निर्मिती क्षमता वाढविणे. आता वीज निर्मिती क्षमता वाढविण्यासाठी जे जलविद्युत केंद्र आहे त्यांना प्रोत्साहन दिलं. त्यानंतर पहा आता सध्याच्या काळात आपण पारंपरिक जी अविनाशी ऊर्जेची साधने आहे त्यांचा जास्तीत जास्त वापर कसा करता येईल या दृष्टिकोनातून सोलर सिस्टीम सौर ऊर्जा उपकरणांना सबसिडी प्रोव्हाइड केली जाते. या सोलर सिस्टीमला सबसिडी प्रोव्हाइड केल्यामुळे आजकाल पहा ग्रामीण शहरी भागामध्ये सर्रास सोलर सिस्टीमवर आधारित उपकरणांचा वापर वाढत आहे. त्यामुळे या अविनाशी ऊर्जा साधनांचा वापर वाढून ऊर्जेची जास्तीत जास्त निर्मिती कशा प्रकारे करता येईल याकडे शासन लक्ष देत आहे. त्याचप्रमाणे पहा जी जलविद्युत केंद्र आहे त्यांचीही कॅपॅसिटी वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचप्रमाणे विनाशी ऊर्जा साधनांचे स्रोत जास्तीत जास्त स्रोत सापडविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. महाराष्ट्राचा जर विचार केला तर बॉम्बे आहे, इथे नैसर्गिक तेल निर्मितीचा कारखाना आहे. मग तिथे तो प्रकल्प आहे. त्या प्रकल्पात एकतर नैसर्गिक तेल त्याचबरोबर जे LPG साठी तुम्ही जो गॅस वगैरे आहे त्याची ही निर्मिती तिथनं केली जाते. बॉम्बे हाय त्याला असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढे आहे पहा ग्रामीण विद्युतीकरण, नेटवर्क सुधारणा, ऊर्जा, त्यानंतर ऊर्जा संवर्धनाचे कार्यक्रम या संदर्भात शासन प्रयत्नशील आहे. ग्रामीण भागामध्ये प्रत्येक घरापर्यंत वीज पोहोचवण्याचं काम शासनाकडून केलं जात आहे. त्यासाठी शासन प्रत्येक घराला मीटर वगैरे बसवून त्या मीटरच्या सहाय्याने बरोबर आवश्यक तो वीज पुरवठा करण्याचा प्रयत्न शासनाद्वारे केला जात आहे. त्यानंतर पुढे आहे पहा राज्यातील ग्राहकांना LPGची जी योजना आहे त्याचा थेट लाभ. आता LPGच्या योजनेमध्ये पहा DBT योजना राबवली होती, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, की LPGला अर्थसहाय्य प्रोव्हाइड केलं जातं. पहा ग्रामीण भागामध्ये जे लाकूड वगैरे सरपण यांचा वापर करून जास्तीत जास्त चुली पेटवला जात होता, त्याचा पर्यावरणावर विपरीत परिणाम होत होता. वृक्षतोड, जंगलतोड मोठ्या प्रमाणावर वाढली होती. मग त्याला आळा बसवण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी गॅस कनेक्शन घ्यावं आणि ते LPG वापरावे. LPG लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस त्याला म्हटलं जातं. या LPGचा वापर जास्तीत जास्त लोकांनी करावा यासाठी त्या LPGला सबसिडी दिली गेली. पूर्वीच्या काळात सबसिडी दिली जात होती आणि त्यामुळे त्या LPGच्या किमती कमी होत्या. आजकाल काय होतंय की आधी तुमच्याकडून रक्कम कव्हर केली जाते आणि नंतर त्यातनं अर्थसहाय्य तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर होते. अशा प्रकारच्या योजना शासन राबवत आहे. त्याचप्रमाणे पहा महाराष्ट्रामध्ये आता उज्ज्वला योजना नावाची एक योजना राबवली होती की त्या अनुषंगाने महिलांना अतिशय कमी दरामध्ये गॅस कनेक्शन उपलब्ध करून दिलं गेलं होतं. तर अशा प्रकारच्या योजना शासनाकडून राबवल्या जात आहे. त्यानंतर पुढे आहे पहा रस्त्यांचा विकास करण्यासाठी 2001 ते 2021 मध्ये जवळपास 3.3 लाख किमी रस्ते बांधण्याचा प्रयोजन शासनाने ठेवलं होतं. त्यातलाच एक भाग म्हणजे आपल्या जवळचाच समृद्धी महामार्ग आहे पहा. तर अशा प्रकारे शासन रस्ते वाहतुकीमुळे काय होतं की मार्केट आणि जे प्रोडक्शन आहे त्याचा प्रोडक्शन प्लेस आणि मार्केट यामधला जे अंतर आहे ते कमी होतं आणि जास्तीत जास्त प्रोडक्शन हे मार्केटपर्यंत तत्परतेने पोहोचतं. त्यामुळे वाहतुकीची साधनं ही चांगल्या प्रकारची ठेवण्याचा प्रयत्न शासनाकडून केला जात आहे. त्यानंतर पुढे आहे पहा मुंबई नागपूर येथे मेट्रो सुरू करण्यात आली. मेट्रोमुळे ही प्रवासांची वाहतूक होते. त्याचप्रमाणे पहा कामगार सुद्धा झटपट तत्परतेने एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी फॅक्टर मोबिलायझेशन उत्पादन घटकांची गतिशीलता म्हटलं तर एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी ते नेण्याचा कालावधी तो कमी होतो आणि त्यामुळे उत्पादनाचे घटक तत्परतेने वाहून नेले जाऊ शकतात. त्यानंतर पुढे आहे पहा बंदरांच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र बंदर विकास धोरण राबवलं. पोर्ट ब्लेअर त्याला म्हटलं जातं की जे समुद्रकिनारा आहे तिथे वाहतुकीच्या म्हणजे विदेशातनं व्यापार घडविण्यासाठी तिथे बंदरांची निर्मिती केली जाते आणि या बंदरांचा विकास करण्यासाठी सागरमाला कार्यक्रमाचा अवलंब शासनाने केला. त्यानंतर 30 सप्टेंबर 2017 रोजी महाराष्ट्रात नोंदणीकृत इंटरनेट ग्राहकांची संख्या जवळपास 5.45 कोटी इतकी होती. तिचे प्रमाण
इतर राज्यांच्या तुलनेत सर्वात जास्त आहे. तर अशा प्रकारे आपण पायाभूत संरचना यामध्ये ज्या काही आर्थिक पायाभूत सुविधा आहे याबद्दल माहिती पाहिली. पुढील लेक्चरला आपण ज्या सामाजिक पायाभूत सुविधा आहे त्यामध्ये आरोग्य आणि शिक्षण यांचा समावेश होतो त्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. लेक्चर आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लेक्चर स्टार्ट टू एंडपर्यंत पाहिले त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.